अक्कलकोट शहर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या नकाशावर झळकलंय। यावेळी कारण ठरलं ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला। अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असताना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शाई फेक करत धक्काबुक्की आणि गाडीचं नुकसान करण्यात आलं। या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली। ती नेमकी कशी तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक केल्याच्या आरोपावरून शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक दीपक काटे आणि इतर 6 जणांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गायकवाड यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नसली तरीही त्यांच्यावर करण्यात आलेल्या धक्काबुक्कीत आणि वाहनाच्या झालेल्या नुकसानाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय दंड विधानातील कलम 115(2), 189(2), 191(2), 190 आणि 324(4) अंतर्गत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या दीपक काटे, किरण साळुंके, भैया डाने, कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबू बिहारी आणि भवानेश्वर शिरगिरे या 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक सीताराम काटे हा एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे। तो शिवधर्म फाउंडेशन या संस्थेचा प्रमुख असून भारतीय जनता पक्षात देखील त्याची सक्रिय भूमिका आहे। विशेष म्हणजे तो भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय मानला जातो। दीपक काटे यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त आंदोलन केली आहेत। पुरंदर किल्ल्याजवळ एका संभाजी बिडी या नावाच्या उत्पादनाविरोधात त्यांनी आंदोलन करून त्या नावात बदल घडून आणला होता। त्यांच्या दडपशाही आंदोलन शैलीमुळे अनेकदा तो चर्चेत आला आहे। दीपक काटे यांचा भूतकाळही तितकाच धक्कादायक आहे। एका कौटुंबिक वादातून झालेल्या भाऊबंदकीत त्यांच्यावर खुनाचा आरोप देखील झाला होता। या प्रकरणात त्यांना तब्बल 8 वर्ष येरवडा कारागृहात राहावं लागलं। तसेच एकदा पुणे विमानतळावरून हैदराबादला जात असताना त्यांच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुस सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली होती। अशा गंभीर प्रकरणामुळे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला अनेकदा तडे गेलेत। सध्या शिवधर्म फाउंडेशन आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात टोकाचे मतभेद आहेत। छत्रपती संभाजी महाराजांविषयी एकेरी उल्लेख आणि त्यांचं नामस्मरण कसं करावं या संदर्भात दोन्ही संघटनांमध्ये तीव्र मतभेद आहेत। शिवधर्म फाउंडेशनचा आरोप आहे की संभाजी ब्रिगेड हे महाराजांच्या नावाचा राजकीय उपयोग करत आहेत, तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडचे नेते हे आरोप फेटाळून लावत आहेत। दीपक काटे यांनी गेल्या काही महिन्यांपासून संभाजी ब्रिगेडच्या विरोधात सडेतोड भूमिका घेतली आहे। त्यांनी या घटनेच्या नावावर आक्षेप घेत छत्रपती हे शब्द वापरणं बंद करावं अशी मागणी केली आहे। यावरून दोघांमध्ये सोशल मीडियावर आणि सार्वजनिक चर्चांमध्ये वाद वाढला होता। दीपक काटे यांची भाजपमधील घनिष्ठता सुद्धा या प्रकरणात चर्चेचा विषय ठरत आहे। 2022 साली बारामती येथे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता। त्यानंतर इंदापूर तालुक्यात त्यांनी 52 शाखांचं उद्घाटन करत शक्ती प्रदर्शन देखील केलं होतं। त्या कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यासारखे मोठे नेते उपस्थित होते। हे सर्व पाहता दीपक काटे हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नसून त्यांच्या हालचालींचा राजकीय बाज देखील आहे। त्यामुळे प्रवीण गायकवाड यांच्यावरचा हल्ला केवळ एका संघटनेच्या रागाचा परिणाम आहे का, की त्यामागे राजकीय सोडाचाही कोणता थर आहे, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। या हल्ल्याचा उद्देश केवळ निषेध व्यक्त करणे नव्हता, तर तो एक प्रकारचा इशारा होता असं विश्लेषक मानतात। एकीकडे छत्रपतींच्या नावाने राजकारण करणाऱ्या संघटना एकमेकांवर कुरघोडी करत आहेत, तर दुसरीकडे त्याच महाराजांच्या नावानं समाजात गोंधळ माजवला जातोय। सामाजिक प्रतिष्ठा, इतिहासाचे वारसत्व आणि राजकीय वर्चस्व यांचा संगम या घटनांमध्ये स्पष्ट दिसतो। छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा आधार घेऊन संघर्षाचा राजकीय रंग गडद होत चाललाय आणि यातून जनतेचं, विशेषतः युवकांचं ध्रुवीकरणही पाहायला मिळत आहे। अक्कलकोटमधील ही घटना म्हणजे एका सामाजिक संघर्षाची परिणती आहे। दीपक काटे यांच्या नेतृत्वाखालील शिवधर्म फाउंडेशननं आपली भूमिका आक्रमकतेने मांडली, परंतु त्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। शाईफेक, मारहाण आणि असभ्य वर्तन ही कुठल्याही लोकशाहीत मान्य करता येणार नाहीत। पोलिसांनी केलेली कारवाई योग्य दिशेने गेली असली तरी पुढे या प्रकरणाला राजकीय वळण लागणार की काय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। यातून समाजात काय संदेश जातोय
राजकारणात असहिष्णुतेचं प्रमाण वाढतंय का? हे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.